कानेकर सर असे कार्यक्रम दरवर्षी घेत असतात. दरवर्षी वेगवेगळ्या गावामध्ये, मागच्या वर्षी चपराला कार्यक्रम झाला होता, त्या अगोदर मडेघाटला कार्यक्रम झाला होता, त्याच्या आदल्या वर्षी खैरीला कार्यक्रम झाला होता, त्या अगोदर दहेगावला कार्यक्रम झाला होता. म्हणजे जवळपास 7-8 वर्षापासून कानेकर सर मला निमंत्रित करतात आणि मलाही या कार्यक्रमाच्या प्रबोधनामध्ये फार आवड, रुची आहे. माझा विषय तसा आहे की संत आणि समाज प्रबोधन, संत, समाज सुधारक आणि समाज सुधारणा, समाज प्रबोधन हा विषय असल्यामुळे ते मला आवर्जून बोलावतात आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी देतात. मी सर्वप्रथम त्यांचा आभारी आहे. कारण माझ्या ओबीसी समाजामधले लोक, वास्तविक आमच्या ओबीसी समाजामधल्या या ढोंगी साधू संतांनी का बुवा बाबांनी फार बर्बाद करून टाकलेला आहे आणि याला दैववादी बनवलेला आहे. याला बाहेर काढण्याचं काम वास्तविक पाहता ओबीसी समाजातल्याच लोकांचं आहे. परंतु ओबीसी समाज मात्र ज्या भटा ब्राह्मणांनी या बहुजन समाजाची ही अवस्था करून ठेवलेली आहे, हजारो पिढ्या बर्बाद केलेल्या आहेत आणि बर्बाद करणं सुरूच आहे. अजूनही त्यांच्यावरच विश्वास आहे. पण आमचे बौद्ध बांधव म्हणजे काय वेगळे नाही आहेत, हे आपलेच आहेत. केवळ एवढंच नाही तर या देशामध्ये 8व्या शतकापर्यंत बौद्ध धम्मच होता. हिंदू हा धर्म नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलेलं आहे. आणि हा जो हिंदू धर्म आपण जो म्हणतो, हा हिंदू धर्म नाही, हे हिंदू संस्कृती आहे. धर्म म्हटल्यानंतर त्या धर्माचा एक धर्मसंस्थापक असतो, त्याचे एक धर्मग्रंथ असते. तुम्ही पहा बाकीचे जगात जे धर्म आहेत, इस्लाम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, पारसी धर्म आहे, यहुदी धर्म आहेत, त्या प्रत्येक धर्माचे संस्थापक आहेत आणि त्यांचे धर्मग्रंथ सुद्धा आहेत. पण तसं मात्र हिंदूंचं नाही. परंतु या ठिकाणी हिंदू धर्माच्या नावाखाली या देशामध्ये हे मनुवादी लोक, वैदिक लोक तुम्हाला मूर्ख बनवण्याचं काम करतायत. तुम्हाला अनपेड पोलीस म्हणून तुमचं काम करून शोषण करत आहेत. असो, त्या विषयाकडे जात आहे मी, नंतर पाहू. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आतापर्यंत जे वक्ते बोलून गेले, आयुष्यमान सतीश भगवान डोंगरे, आयुष्यमान प्राध्यापक डॉक्टर TM ढेकवार, आयुष्यमान सिलसागर शंकरराव चांदे, तसेच मंचावर उपस्थित कोचे सर, माझे मित्र दोनाडकर सर, कावळे साहेब, झोळे साहेब, तसेच खोब्रागडे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित शिबिरार्थी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, तसेच मान्यवर, बहुजन समाजाच्या उद्धारासाठी ज्या महामानवांनी, महापुरुषांनी कार्य केले, ते तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, हिंद स्वराज्याचे संस्थापक, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे महान संत शिरोमणी तुकाराम महाराज, संत कबीर महाराज, संत रविदास, संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, तसेच या महाराष्ट्रात होऊन गेलेले महान समाज सुधारक, समाज क्रांती अग्रदूत महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजे शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयत शिक्षण संस्थेचे बहुजनांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या वसतिगृहासाठी आपल्या पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवणारे कर्मवीर भाऊराव पाटील, वसतिगृहातील मुलांच्या शिक्षणासाठी आपला घर गहाण ठेवणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख, या सर्व महामानवांना आम्ही विनम्र अभिवादन करतो आणि माझे या ठिकाणी अध्यक्ष भाषण सुरू करतो. बंधूंनो, आपला जो बहुजन समाज, त्यामध्ये विशेषतः ओबीसी समाज, हा समाज सर्वात मोठा समाज आहे. भारतामध्ये जवळपास पूर्वी 52% होता, पण आता बरेचशा जाती याच्यामध्ये पुन्हा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. तो 52% नुसार आज जवळपास 60% हा ओबीसी समाज आहे. आणि या 60% ओबीसी समाजाची आज अवस्था अशी आहे, फार दयनीय अवस्था आहे. त्याचं कारण काय आहे? आपल्या मागचा हा जो एससी समाज आहे, आपण शेड्यूल कास्ट म्हणतो, आपल्या कितीतरी मागे होता. तुम्हाला माहीत असेल
यांची परिस्थिती काय होती, परंतु त्यांना एक आदर्श मिळाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून सर्वात महत्वाचं आहे की पहिल्यांदा तुम्ही आपला आदर्श निवडा. आपले आदर्श कोण असले पाहिजेत. आम्ही तो विचारच नाही करत. आपला आदर्श कोणता, तर धर्मग्रंथामध्ये जे काय सांगितलं, पोथ्या पुराणामध्ये ते देव, काल्पनिक देव देवता, ते साधू संत, ढोंगी साधू संत यांना आपला आदर्श मानलेला आहे. ज्यांनी आमची दिशाभूल केलेली आहे, आम्हाला दैववादामध्ये गुरफटवून ठेवलेलं आहे, आम्हाला खरं मार्ग म्हणजे खरा मार्गच दाखवला नाही. आम्हाला हे सांगितलं आहे की काय सांगितलं यांनी, की मनुष्य जन्म हे मोक्षाचं द्वार आहे. तुमच्या गावात भागवत होतात, ज्ञानेश्वरीचं पारायण होते, तर कीर्तन होतात. हे कीर्तनकार काय सांगतात, प्रवचनकार काय सांगतात, भागवतकार काय सांगतात, मनुष्य जन्म हे मोक्षाचं द्वार आहे. पुनरपी जन्मम पुनरपी मरणम, हे जे जन्म मरणाचं राडगाळ लागले आहे फार दुःखमय आहे. पुन्हा पुन्हा जन्म घेणे फार दुःखमय आहे. याच्यातून बाहेर पडण्यासाठीच हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. आणि याच्या मागेच आपला समाज लागलेला आहे की मनुष्याचं सर्वात मोठं जर काम कोणतं, ज्या मनुष्य जन्म आल्यानंतर ते मोक्षाचं साधन जे मनुष्य जन्म मिळालं आहे, ते मोक्ष प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे. वास्तविक पाहता मोक्ष म्हणजे काय हेच लोकांना समजलं नाही. मोक्ष म्हणजे जन्म मरण फेरातून मुक्तता, असे ज्या या वैदिकाने आम्हाला सांगितलेलं आहे. या भारतामध्ये गौतम बुद्धाच्या अगोदर एक महान क्रांतिकारक व्यक्ती होऊन गेला, चार्वाक नावाचा. त्या चार्वाकाने काय सांगितलं आहे, मोक्षाचा अर्थ स्वातंत्र्य होते. स्वातंत्र्य, स्वातंत्र्य म्हणजे सर्व दुःखातून मुक्तता, जन्म मरण फेरातून मुक्तता नाही. गौतम बुद्धाने ते सांगितलं आहे. गौतम बुद्धाचा काय होता, दुःखातून मुक्तता. दुःख आहे आणि त्या दुःखातून आपल्याला मुक्त होता येते, त्यासाठी मार्ग सांगितला बुद्धांनी. तशाच प्रकारे आमच्या महाराष्ट्रामध्ये संत नामदेवांपासून तर संत गाडगे महाराजांपर्यंत हे बहुजन समाजातले संत होऊन गेले. यांनी तोच विचार सांगितलेला आहे. परंतु आमच्या ओबी समाजाचं हे दुःख आहे की बरेचसे संत ओबी समाजातले, जर लक्षात घ्या, संत नामदेव ओबीसी सिंपी समाजातले, संत तुकाराम महाराज ओबीसी, गाडगे महाराज ओबीसी, तुकडोजी महाराज ओबीसी, सगळे ओबीसी आहेत. पण या संतांचं ओबीसी समाज ऐकायलाच तयार नाहीये. आणि यांचं जर ऐकलं असतं तर आज ओबीसी समाज सर्वात जास्त आत्महत्या करण्यामध्ये पहिला नंबर आहे यांचा. शेतकरी समाज, ओबीसी समाज आत्महत्या का करतो, याचं कारण तेच आहे. या वारकरी संप्रदायातले संतांनी काय जर बुद्धाची विचार सांगितला. बुद्ध म्हणजे कोण, बुद्ध कोणाला म्हणतात. आमच्या लोकांनी काय केलं आहे, या देशातल्या महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे बौद्ध म्हणजे महार, सरळ सरळ व्याख्या करून टाकली आहे. बुद्ध म्हणजे महार. अरे बुद्ध म्हणजे बुद्धी प्रामाण्यवादी होते. काय होते, बुद्धी प्रामाण्यवादी, विज्ञानवादी, मानवतावादी, समतावादी, तो बुद्ध. आपल्या कुणबी समाजामध्ये संत तुकाराम होऊन गेले. आणि संत तुकाराम म्हणजे कोण आहेत, तर तुकारामाची शिष्य होती बहिणाबाई, ब्राह्मण समाजाची. लक्षात घ्या, ते तुकारामाच्या विचाराने एवढी प्रभावित झाली होती. आणि तुकारामाची जी कीर्तन किंवा ते अभंग वाचून तिने असं म्हटलंय, कलियुगी बौद्ध रूप धरी हरी तुकोबा शरीरी प्रगटला. म्हणजे तुकाराम महाराज दुसरे तिसरे कोण नसून हे गौतम बुद्धच आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराजांचे विचार आणि गौतम बुद्धाचे विचार अगदी तंतोतंत सारखे आहेत. दोन्ही प्रयत्नवादी होते. तुकारामाने दैवाद नाही सांगितला, तुकारामाने प्रयत्नवाद सांगितलेला आहे, मानवतावाद सांगितलेला आहे, बुद्धी प्रामाण्यवाद सांगितला आहे. त्यांनी धर्मग्रंथाची चिकित्सा केली आहे. आजचा दिवस आनंदाचा आहे का दुःखाचा आहे. आज आपण खूप रंग खेळलो, रंगपंचमी साजरी केली. म्हणजे आजच्या दिवसासारखा भारतातला मी तर सर्वात वाईट दिवस एकही नाहीये. लोक म्हणतात की आजचा आनंदाचा दिवस आहे, पण मी तरी म्हणतो सर्वात वाईट दिवस आजचा आहे. आमचे लोक एवढे बेवकूफ आहे, आजच्या दिवसाचं महत्व समजून घेत नाही. अरे तुमच्या घरी तुमच्या बापाचा जेव्हा खून होतो, तुमचा मरतो, तो दिवस आपण काय करतो, दुःखात दिवस पाडतो ना. ज्या संत तुकारामाने एवढं प्रबोधन केलं, जनजागृती केली कीर्तनाच्या माध्यमातून, त्या तुकारामाचा या रंगपंचमीच्या खून झालेला आहे, खून. पण आम्हाला काय सांगितलं माहित आहे,
पुष्पक विमानात बसून तुकारामाला सदैव वैकुंठाला गेले. कुठे गेले? वैकुंठाला गेले. वैकुंठ म्हणजे काय? कोणी अर्थ सांगत आहे? वैकुंठ म्हणजे काय सांगत नाही. अरे वैकुंठ म्हणजे काय? माणसाचं वय संपणे, आयुष्य संपणे म्हणजे मरणे. कुठे गेला वैकुंठ? आहे वैकुंठ आकाशात आहे का? कोणी स्वर्ग प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहे, कोणी मोक्षासाठी प्रयत्न करत आहे, कोणी वैकुंठ. तुकाराम महाराजांनी या सर्व गोष्टीला नकार दिलाय. त्यांनी म्हणाले, काय मागावे कोणाशी, जे मागू ते मजपासी. जरी मागू ध्रुवपद तरी त्याशी येतील छंद. स्वर्ग भोग मागू पूर्ण, पुण्य सरल्या मागू तिने. जरी मागू ध्रुवपद तरी त्याशी येतील छंद. जरी मागू पद वैकुंठ, एक देशी ते करंटे. म्हणजे तुकारामाने स्वर्ग भोग नाकारलाय, वैकुंठ पद नाकारला आहे, पुन्हा ध्रुवपद नाकारलं आहे, सर्वच नाकारले आहे. मग तुकाराम महाराज वैकुंठाला कसे गेले? जो व्यक्ती म्हणतो की मला हे नको, तुम्हाला माहिती आहे तुकारामाचा एक अभंग आहे कोणता? हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. म्हटलं त्यामध्ये त्याने गर्भवास मागितलाय, माणसाचा जन्म मागितलाय. कशासाठी? मनुष्याचा जन्म सर्वात श्रेष्ठ आहे हे यासाठी की तो या जन्म मरणाची फेऱ्यातून मुक्तता करायची नाही आहे. अरे माणसाला सेवा कर, सेवा सर्वात मोठी आहे. संत सेवा, सज्जनांची सेवा, लोकांना सन्मार्ग दाखवण्याची जी संधी मिळते या जन्मामध्ये ती सर्वात मोठी आहे. ज्ञानदानाचं काम जे आहे हे सर्वात मोठं आहे. म्हणजे लोकांना सन्मार्गावर लावायचं असेल, लोकांना ज्ञान द्यायचं असेल, लोकांना अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा कर्मकांड याच्यातून जर बाहेर काढायचं असेल तर मनुष्याचा जन्म आवश्यक आहे की नाही? कारण हे फक्त मनुष्यच करू शकतो. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आमासी. आम्हाला गर्भवास पाहिजे म्हटलंय. आणि हे सर्व काय म्हणतात? पुराणिक, कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार आम्हाला ते सांगतात की मनुष्य जन्म हा मोक्षाचं द्वार आहे, मोक्ष साधन करा. मग काय करा? यासाठी मोक्ष मिळवायचं असेल काय करावं लागते? त्यानं समीकरण केलं आहे, गुरु बिना ज्ञान नाही, ज्ञान बिना भक्ती नाही, और भक्ती बिना मुक्ती नाही. मग गुरु करा, गुरुकडून ज्ञान घ्या, ज्ञान घेतल्यानंतर त्याची भक्ती करा, मग मुक्ती मिळते. मग गुरु कोणाला करायचं? गुरु हा सकळाशी ब्राह्मण, जरी तो जागला क्रियाहीन तरी तयाशीच शरण भावे. गुरु ब्राह्मणाला करा, जरी तो जागला क्रियाहीन काहीच करत नसेल, रिकाम टेकडा असेल, फक्त तो ब्राह्मण आहे ना म्हणून त्याला गुरु करा. इतर जातीचा कितीही विद्वान जरी असेल तर त्याला गुरु करू नका. तुकाराम महाराज आणि रामदास हे दोघे समकालीन, दोघांचा जन्म 1608 मधला. पण तुकारामाची विचारबुद्धी प्रामाण्यवादी होते, ते चिकित्सक होते. या कर्मकांडावर आणि फालतूच्या गोष्टी विश्वास ठेवत नव्हते. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचं काम केलं. यांना कर्मकांड बाहेर काढणे, या अनिष्ट रूढी परंपरा, हे जे व्रत वैकल्य आपण जे करतो हे सर्व थोतांड आहे, याच्यात यांना काही आपली प्रगती होणार नाही. हे ब्राह्मणाचे शोषणाचे हत्यार होते. म्हणजे हे लोक कसे होते? ब्राह्मण लोक काबाड कष्ट करत नव्हते. म्हणून रामदास काय म्हणतो? भिक्षा ही ब्राह्मणांची मुख्य दीक्षा. म्हणजे भिक्षा मागा पण कष्ट करू नका. समजलं का? म्हणून लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख ब्राह्मण होते. काय म्हणतात? या देशात भिक्षुक नव्हते, या देशातले पहिले भिक्षुक जर कोणी ब्राह्मण आहेत. तो स्वतः ते ब्राह्मण आहेत, विचारवंत होते, महात्मा आपले समकालीन आहेत. ते भिक्षाची सवय यांनी लावली आहे, कष्ट न करता जगणे. म्हणून त्यात या गोष्टीला खोडण्यासाठी तुकाराम महाराज समकालीन काय म्हणतात? भिक्षा पात्र अवलंबिने जडो जिने लाजीरवाने. अरे भिक्षा मागणं हे लाजीरवाणी गोष्ट आहे. धट्टे कट्टे माणसं, तरुण माणसं भिक्षा मागायची? अरे भिक्षा कोणी मागायला पाहिजे? जे अपंग आहेत, आंधळे, लंगडे, लुले त्यांनी ठीक आहे, पण नाही कष्ट करायचं नाही. त्यांच्या मनुस्मृती ग्रंथात लिहिलं आहे, जो ब्राह्मण शारीरिक कष्ट करतो त्याचं ब्राह्मणत्व नष्ट होते, तो शूद्र बनतो. लिहिलंय, वाचा मनुस्मृती तुम्ही. आपण वाचत नाही ना. आता मी का सांगतो? माझ्याकडे सर्व ग्रंथ आहे ते. मी असं कुठे म्हणजे काहीतरी कोणी कुठून ऐकलं सांगतो भाग नाहीये. मी वाचा.